किती लोक सेंद्रिय शेती करतात. त्या पाहणीत असं आढळलं की 4.43 दशलक्ष शेतकरी सेंद्रिय शेती करतात. ते कोणतेही रासायनिक खत वापरत नाहीत, तणनाशक वापरत नाहीत, विषारी कीटकनाशक, बुरशीनाशक वापरत नाहीत आणि उत्तम प्रकारे पिकाचं उत्पादन घेत आहेत. विज्ञानाला, कृषी विद्यापीठाला, कृषी विभागाला आणि आम्हाला सुद्धा हे मान्य आहे की पीक वाढीसाठी, कोणत्याही वनस्पतीच्या वाढीसाठी साधारण आपल्याला मुख्य मूलद्रव्य, दुय्यम मूलद्रव्य आणि सूक्ष्म मूलद्रव्याची गरज आहे. परंतु ही मूलद्रव्ये रासायनिक खताच्या स्वरूपामध्ये पिकाला देण्याची गरज नाही, असा आमचा दावा आहे. आणि हेच या 4.43 दशलक्ष शेतकऱ्यांनी सिद्ध केलेलं आहे. आता याच्यामध्ये फायदे खूप आहेत. आम्ही जे इसाप पद्धती आपल्यासाठी सादर केलेली आहे त्याच्यामध्ये याचा जर सुरुवातीपासून, नांगरटीपासून, जमीन पूर्व मशागत करण्यापासून, बियाणे निवड, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, पेस्ट मॅनेजमेंट, वीड मॅनेजमेंट, हार्वेस्टिंग, हे सगळ्या गोष्टी, सगळं शेती कामं आपण इसाप पद्धतीने जर केल्या, 100% त्याचा अवलंब केला तर आपल्याला 2 ते 2.5 वर्षानंतर आपल्याला केमिकल फार्मिंग सारखं, म्हणजे रासायनिक शेती एवढं निव्वळ उत्पन्न सहज मिळू शकते. दुसरा महत्वाचा फायदा याच्यामध्ये, दरवर्षी तुमचा उत्पादन खर्च कमी कमी होत जाईल आणि जमिनीची उत्पादकता वाढत वाढत जाईल. जमीन एकदा समृद्ध झाली जीवाणूंनी आणि मायक्रोराजांनी, मित्रकिडींनी, मित्रबुरशींनी, की तुम्हाला खर्च अतिशय नगण्य येईल आणि शाश्वत उत्पन्न ज्याला म्हणतो आपण, म्हणून याला आपण सस्टेनेबल ऍग्रिकल्चर म्हणतो, ते आपल्याला, हा उद्देश आपल्याला साध्य होईल. तिसरी गोष्ट महत्वाची, याच्यामध्ये 14 सेंद्रिय निविष्ठा आहेत ज्या आपण शेतामध्येच तयार करू शकतो आणि बाहेरून, बाजारातून आपल्याला जवळजवळ 5% फक्त आणायची गरज आहे निविष्ठा. तो एक फायदा आहे त्याच्यामध्ये. आणि आधी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये सॉइल सायन्स, प्लांट सायन्स, क्रॉप सायन्स आणि अंतराळातली बायोडायनॅमिक सायन्सचं एकत्रीकरण करून आपण या ग्रहतारे जे आहेत अंतराळामध्ये, त्याचा परिणाम आपण, त्याचा फायदा घेऊ शकतो. आता ग्रहताऱ्यामध्ये विशेष बाकी तर माहिती लोकांना आहे तुम्हाला, परंतु आज या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की अंतराळामध्ये पुष्कळशे फोर्सेस आहेत, एनर्जीज आहेत, ऊर्जा आहे. ती ओढून घेण्याची क्षमता पिकामध्ये असते, परंतु त्याला आपण साथ द्यायला पाहिजे काही निविष्ठा वापरून. तर बायोडायनॅमिक निविष्ठामध्ये बायोडायनॅमिक कंपोस्ट खत, CPP, बायोडायनॅमिक 500, बायोडायनॅमिक 501 आणि बायोडायनॅमिक प्रिपरेशन्स, हे जर आपण फवारणी वाटे आणि जमिनीला दिले, आपण वापरले आपण शेतामध्ये, तर अंतराळातली ज्या ज्या ऊर्जा आहेत, ज्या ज्या हे आहेत, शक्ती आहेत, जे जे अनुकूल अतिशय पीक वाढीसाठी फायदेशीर घटक आहेत, ते आकर्षून घेतात जमिनीकडे, पिकाकडे. कोणते घटक आहेत तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, लेव्हिटी फोर्स आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीज आहेत, रिझोनन्स फोर्सेस आहेत, टेलुरिक फोर्सेस आहेत, थॉट व्हायब्रेशन फोर्सेस आहेत, कॉस्मिक फोर्सेस आहेत, इथरिक फॉर्मेशन फोर्सेस आहेत आणि बायोप्लाझ्मिक फोर्सेस इत्यादी सगळे जे फोर्सेस, ऊर्जा, शक्ती अंतराळातल्या ग्रह तारे जे आपल्या पृथ्वीवरच्या जमिनीवर, पिकावर, 6 इंच खोलीवर उपयुक्त किडे, गांडुळं, उपयुक्त बुरशी, पिकाची वाढ यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या विशेष आपल्याला याला बायोडायनॅमिक सायन्स म्हणू, जे आपल्या 70 देशातून, देशापेक्षा जास्त देश याच्यामध्ये याचा उपयोग करतायत, हे निविष्ठा वापरतायत, बायोडायनॅमिक कॅलेंडर वापरतायत आणि 8 ते 20% उत्पन्न शेताचं वाढवतायत. त्याची जमिनीची उत्पादकता सुद्धा भरपूर वाढवतायत. न्यूझीलंड आहे, युरोपियन देश आहेत, अमेरिका आहे, जर्मनी आहेत, हे सगळे प्रगत देश आहेत. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे काही निवडक गाव सोडता तर याचा उपयोग जास्त करून घेतलेला नाही. तर याचा आपण निश्चित उपयोग करावा आणि यासाठी आम्ही या 29, 30, 31ला ऑनलाईन प्रशिक्षण ठेवलंय. तिन्ही दिवशी आपण 5:30 ते 8:30 पर्यंत आपण प्रशिक्षण घेऊ शकता. ज्यांना याचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी कृपया 2000 रुपये आपल्याला फोन पे वर पाठवावेत आणि रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि नोंदणी झाल्यावर तुम्हाला लिंक पाठवण्यात येईल. याच्यामध्ये विशेष काय सांगणार आहे आपण, विशेष म्हणजे बायोडायनॅमिक सायन्समध्ये ज्या तारखा आहेत, विशेष कॅलेंडर आहेत, त्या कॅलेंडरचा उपयोग आपण सांगणार आहे. एरवी आम्ही हे कॅलेंडर 300 रुपयाला देत होतो प्रति महिना, कारण याच्यामध्ये विस्तृत माहिती आहे मित्रांनो. अशी माहिती आहे की जी तुम्ही आतापर्यंत कुठेही पाहिलेली नाही. उदाहरणार्थ सांगेल मी, हे जुलै महिन्याचे कॅलेंडर आहे.
जुलै महिन्याचं बायोडायनॅमिक कॅलेंडर आहे. 1 ते 31, 30, 31 पर्यंत जे रोज काम, ज्या तारखेला काम करायचं आहे, मग जमिनीची मशागत करा, छाटणी करा, खत द्या, फवारणी करा, हे असं हे कॅलेंडर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचं आम्ही मोफत देऊ. जर तुम्ही या प्रशिक्षणामध्ये भाग घेतला तर ऑगस्ट महिन्याचं हे कॅलेंडर आम्ही मोफत देऊ. त्याच्यासोबतच असं एक निवेदन आहे आपलं, त्याच्यामध्ये एक दुसरं पेज आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हे जुलै महिन्याचं आहे, जुलै महिन्याचं पेज आहे, हे टाईप केलेलं आहे. याच्यामध्ये आपण जमिनीची मशागत कोणत्या तारखेला जुलैमध्ये करायला पाहिजे होती, किंवा पेरणी केव्हा करायला पाहिजे, पेरणी केव्हा करू नये, फवारणी कधी केली पाहिजे, द्रवखत कधी दिलं पाहिजे, या अत्यंत तारीख निहाय माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. पुन्हा विशेष म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला नमूद करू इच्छितो की काही तारखा अत्यंत अशुभ आहेत. उदाहरणार्थ नोड, ज्यावेळेस पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि अमावस्येला सूर्यग्रहण असते मित्रांनो, तो अत्यंत अशुभ दिवस आहे. त्या दिवशी अजिबात पेरणी कोणत्याही पिकाची करू नये. जर तुम्ही पेरणी केली तर 1 दिवसाचा फरकानं बघा, हे फुलगोबीचं चित्र आहे, 1 दिवसाच्या फरकानं तुम्हाला दिसेल की ती तारीख चुकली तर ते अतिशय किडेलं रोगट असं फुलगोबी मिळते आपल्याला. त्याच्यावर किती तुम्ही खत टाकलं तरी वाढत नाही आणि त्याच्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. फवारणी केलं तरी ते आटोक्यात येत नाही. असं बरेच उदाहरणं आहेत. आता गाजराचं उदाहरण बघा आपण, तर हा एक कॅलेंडर अत्यंत महत्वाचं आहे. हे आपण आपल्याला या प्रशिक्षण ज्यांनी ऑनलाईन केलेलं आहे, आपल्याला नोंदणी, त्यांना आपण देऊ. याच्यामध्ये प्रामुख्यानं मला 4 गोष्टी सांगायच्या आहेत की आपली जी पिकं आहेत, जमिनीवरची पिकं आहेत, त्याचं 4 गटामध्ये विभाजन केलेलं आहे आपण. नंबर 1 आहे फळझाड आणि बियाणं. बियाणं म्हणजे सोयाबीन आहे, तूर आहे, कापूस आहे, उडीद आहे, आणि फळझाडामध्ये मोसंबी, संत्रा, चिकू, आंबा, स्ट्रॉबेरी वगैरे वगैरे. हा एक गट आहे. दुसरा गट आहे जमिनीच्या खालचे पिकं. उदाहरणार्थ हळद आहे, अद्रक आहे, मुळा आहे, गाजर आहे, कांदे आहे, जे जमिनीमध्ये येतात ते. तिसरा गट आहे फुलाचा गट, ज्याच्यामध्ये फुलगोबी सकट फुलं, मोगरा, जास्वंद, काकडा, गुलाब वगैरे आहे. आणि चौथा गट आहे लिफी, म्हणजे पानवर्गीय गट आहे. पानवर्गीय गटामध्ये कोथिंबीर, शेपू, पालक असे आहेत. समजा तुम्ही सोयाबीन पानवर्गीय गटातल्या तारखेत पेरलं तर सोयाबीन तुमचं जास्त मोठं होणार नाही, कापूस मोठा होणार नाही. पानवर्गीय पिकामधल्या तारखा ज्या आहेत त्या तारखेलाच पानवर्गीय पिकाचीच पेरणी करावी. जर तुम्ही फळझाड लावलं समजा, किंवा फुलगोबी दुसरं काही कापूस घेतला, भुईमुग घेतला समजा पानवर्गीय पिकामध्ये, तर ते आपल्याला चांगलं येणार नाही. हे सोपी गोष्ट आपल्याला हातात आहे आपल्या, की नेमक्या त्या पेरणीच्या तारखा त्या काटेकोरपणे पालन करायच्या, आणि त्याप्रमाणे आपण हे बिना बाह्य खर्च, काही निविष्ठा किंवा काही खर्च न करता या निश्चित केलेल्या दिनांकाला आपण जर पेरणी केली तर आपल्याला फायदा मिळू शकतो. हे विज्ञानानं सिद्ध केलं आहे. डॉक्टर पेरुमल नावाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत मित्रांनो. मुरुगप्पा चेट्टियार रिसर्च इन्स्टिट्यूट थारामनी, मुरुगप्पा चेट्टियार रिसर्च इन्स्टिट्यूट थारामनी, चेन्नई या ठिकाणी अत्यंत सखोल संशोधन याच्यावर झालेलं आहे. 1 दिवसाच्या अंतराने त्यांना पीक पेरणी करून पाहिलेलं आहे. लीफ क्रोमॅटोग्राफी करून त्याचं परीक्षण केलेलं आहे आणि त्याची वाढ वगैरे सगळं पाहिलेलं आहे. तर त्यानुसार आपल्याला हे करावं अशी माझी विनंती आहे. आणि जे 29, 31ला जे प्रशिक्षण ठेवलं आहे त्यामध्ये आपण त्याचा सहभाग घ्यावा. आणि हे जे कॅलेंडर आहे हे दरवर्षी निघते मित्रांनो. बायोडायनॅमिक असोसिएशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया बायोडायनॅमिक अँड ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर हे दरवर्षी हे बायोडायनॅमिक कॅलेंडर काढते. त्यानुसार आपले सर्व शेती कामे, त्यात नांगरट आहे, पेरणी आहे, खत देणे, औषध फवारणी. औषध फवारणीमध्ये असं म्हटलंय की त्यांनी अमावस्या यायच्या 24 तास आधी, कारण अमावस्याच्या वेळेस बोंड खाणारे, लीफ कुरतडणारे, पानं कुरतडणारे आळ्याचे पतंग जे आहेत ते अंडी टाकतात. 1 दिवस आधी आपण ते केलं पाहिजे. दुसरं एक मस्त उदाहरण, चांगलं उदाहरण, उद्बोधक उदाहरण आपण सांगितलंय की त्याच्यामध्ये ऑगस्ट आणि जानेवारीमध्ये जास्तीत जास्त अंडे टाकतात. तर त्या आठवण ठेवण्याजोगे आपल्याला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला एक जर फवारणी केली आपण पूर्ण शेतावर, तर बऱ्याचशा 50% वर किडीचं नियंत्रण होऊ शकते. अशी बहुमूल्य माहिती आपल्याला या 29, 31च्या प्रशिक्षणात देण्यात येईल. मित्रांनो, कृपया याची नोंद घ्यावी आपण.
हा एपिसोड जो आहे तो फॉरवर्ड करावा आणि सबस्क्राईब करावा अशी माझी नम्र विनंती. धन्यवाद.